सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात झाली आहे। मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील गेल्या 10 ते 15 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात झालेली आहे। धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भोगवती नदी सीनेला येऊन मिळाल्यामुळे सीना नदीचा प्रवाह वाढला। सीना नदीची पाणी पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो। आपण सध्या सीना नदीच्या बंधाऱ्यावर आहोत। भीमा नदीची उपनदी म्हणून सीना नदी आहे। या नदीच्या पाण्यावर आसपासची शेती तसेच उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर असेल, मोहोळ असेल या ठिकाणची शेती ही मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। 1.5 महिन्यांपूर्वीची जर परिस्थिती पाहिली तर ही नदी पूर्णपणे कोरडी ठाक पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। एकंदरीत क्रिकेटचं मैदानाचं स्वरूप या नदीला आलेलं होतं। मात्र 1.5 महिन्यामध्ये ही जी नदी आहे ती होत्याची नव्हती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण सीना नदीच्या या जुना बंधाऱ्यावर जो जुना रस्ता जातो त्या ठिकाणी उभारलेला आहोत। याच नदीला पाणी उजनी धरणातून पाणी सोडलं पाहिजे यासाठी शेकडो शेतकऱ्यांचं हे जे आंदोलन जवळपास 8 ते 10 दिवस आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं। ह्या नदीच्या आसपासची जी शेती आहे ती पूर्णपणे जळायला आली होती, खराब झालेली शेती होती। मात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी देखील पाणी नव्हतं। मात्र आता 1.5 महिन्यामध्ये ही पूर्ण परिस्थिती बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विजू आवटेसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।